होते, स्पर्श होऊन जे वर्ण उच्चारले जातात त्यांना व्यंजन असे म्हणतात. क्लिअर आहे? ओके. तिसरा हां, क ख पासून आणि दोन हां, चल तसं देऊ. त्यांना पकडून एकूण 36 व्यंजन लिहितो. क ख पासून हड पर्यंत एकूण 34 व्यंजन आणि श आणि ज्ञ या संयुक्त व्यंजन मिळून 36 व्यंजने होतात. असं ना, मिळून 36 व्यंजने होतात. डन. कारण की उत्तर 36 व्यंजनच द्यावं लागेल आपल्याला, कारण की विचारते तिथं एकूण किती व्यंजने आहे, 36. ओके. काय डाऊट आहे का? 36 की 34? डाऊट आहे का? हां, चला. चौथा लिहा. व्यंजनाचा उच्चार स्वतंत्र होऊ शकत नाही. हां, पुस्तक आले पाहिजे. हां, पुस्तक नाही पाहिजे. नाही आणलं आज. ठीक आहे. ओके. इकडे लिहितो बघा. व्यंजनांना पाय म्हणून लिहिले जाते. ओके. व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी सुरांची आवश्यकता आहे. ओके, समजत आहे का? क्लिअर आहे? व्यंजनांना पाय म्हणून लिहिले जाते. व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी स्वरांची आवश्यकता आहे. ज्या वर्णाचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला असतो त्याला व्यंजन असे म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार आपल्या मुखातील जीभ इतर अवयवांना स्पर्श होऊन जे वर्ण उच्चारले जातात त्याला व्यंजन असे म्हणतात. क ख पासून ह ड पर्यंत एकूण 34 व्यंजन आणि श आणि ज्ञ या संयुक्त व्यंजन मिळून 36 व्यंजने होतात. व्यंजनाचा उच्चार स्वतंत्र होऊ शकत नाही. क्लिअर आहे? डन. आणि व्यंजनांना का म्हणतात संस्कृतमध्ये? हां, इकडे लिहा. व्यंजनांना संस्कृतमध्ये हल असे म्हणतात.
ओके, लिहिले? बघा, लक्ष द्या. ज्या वर्णाचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला असतो, ज्या वर्णाचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला असतो त्याला काय म्हणतात? व्यंजन. ज्या वर्णाचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या मुखातील इतर अवयवाशी स्पर्श करते, इतर अवयवाशी स्पर्श करते त्याला काय म्हणतात? व्यंजन असे म्हणतात. क ख पासून श ज्ञ पर्यंत काय आहे? व्यंजन आहे. एकूण किती व्यंजन आहे? 36 व्यंजने आहे. ओके. व्यंजनाचा उच्चार स्वतंत्र होऊ शकत नाही. व्यंजनांचा उच्चार स्वतंत्र होऊ शकत नाही. व्यंजनाला अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी कोणाची गरज आहे? स्वरांची गरज आहे. व्यंजनांना ते स्वतंत्र नाही म्हणून ते कसे लिहितात? पाय मोडून लिहितात. कसे लिहितात? पाय मोडून लिहितात. आणि व्यंजनांना संस्कृतमध्ये काय म्हणतात? हल असे म्हणतात. ओके, याला फील करा. जसा तुम्ही क म्हणा, क क क म्हणताना तुमची जीभ कुठं लागत आहे? येते गड्या लागत आहे. क लागत आहे, स्पर्श होत आहे. जसं अ म्हणा, अ लागत आहे जीभ? नाही. लागत आहे का? नाही. अ म्हणा, दिसतं का बसल्यावर? नाही. अ म्हणा, अ मध्ये जीभ दिसत आहे का? म्हणजे जीभ लागत आहे का? जीभ लागत नाही आहे. क मध्ये जीभ लागत आहे. ख म्हणा, ख जीभ लागत आहे. आ म्हणा, आ जीभ नाही लागत आहे. मग जेथं जीभ नाही लागत आहे ते स्वर आणि जेथं जीभ लागत आहे ते व्यंजन. क्लिअर आहे? ओके. तर का म्हणू शकतो आपण? चांद का तुकडा का म्हणू शकतो आपण? ज्या स्वरांचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या मुखातील इतर अवयवाशी स्पर्श करते ते काय आहे? आणि नाही करत ते काय? स्वर. पूर्ण उच्चाराचे वर्ण स्वर, अर्ध उच्चाराचे वर्ण व्यंजन. ओके. पाय म्हणून लिहितो व्यंजन. स्वरांना पाय म्हणून लिहितो का? नाही, स्वरांना पाय म्हणून लिहिलं जात नाही. यस ऑर नो? ओके. संस्कृतमध्ये व्यंजनांना काय म्हणतात? संस्कृतमध्ये स्वरांना काय म्हणतात? वाच किंवा अच, वाच किंवा अच. क्लिअर आहे? यस ऑर नो? तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. काऊन घाला?